बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील सत्तारूढ महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरील मतभेद उघड झालेले आहेत। सामाजिक न्याय विभागामधील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप या विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी केला। त्यामुळे शिरसाट चांगलेच नाराज झाले। त्यांनी पत्र लिहून तशी नाराजी व्यक्त केली। नाराज संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असं पत्र लिहिलं। हे पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलंय। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, नेमका वाद का झाला की संजय शिरसाट इतके चिडले, थेट माधुरी मिसाळ यांना पत्र पाठवलं? ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने विरोधकांकडून सतत आरोप होत होते की महायुतीमध्ये जे 3 पक्ष आहेत त्यात सर्व काही आलबेल नाहीये, मात्र हे सगळे आरोप सतत सत्ताधारी पक्षाचे नेते पेटवून लावत होते। मात्र हा जो लेटर वॉर समोर आला आहे संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांचा, त्यातून हे आता स्पष्ट होत आहे की महायुतीमध्ये खरंच सर्व काही आलबेल नाहीये। संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून सांगितलं होतं की विभागीय बैठका ज्या आहे तर त्या माझ्या अध्यक्षतेखाली घेतल्या पाहिजे आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही अशा बैठका घेऊ शकत नाही। आणि त्यांच्या या पत्र जे आहे तर माध्यमांमध्ये आलं, या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता माधुरी मिसाळ यांनी देखील त्यांना एक प्रत्युत्तर म्हणून एक पत्र लिहिलं आहे आणि त्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलं आहे की अशा बैठका घेण्याचा माझा अधिकार आहे। आणि याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्रात उल्लेख केलेला आहे की अशा बैठका घेण्याची मला परवानगी आहे का, त्यांना देखील याबाबत विचारलं आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र यातून एक गोष्ट आणखी पुन्हा एकदा समोर येते की महायुतीमध्ये गेल्या जे काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होती, एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही आणि त्याचं हे लेटर वॉर मधून आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहिलं आणि ते पत्र बाहेर येणं, सार्वजनिकरित्या बाहेर येणं, त्या पत्राला माधुरी मिसाळ यांनी जे आहे तर प्रत्युत्तर देणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर यातून एक गोष्ट जी आहे तर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही, त्यांच्यातला वाद हा सार्वजनिकरित्या आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं पाहिलं तर या गोष्टी ज्या आहेत तर या अनेकदा मंत्र्यांमध्ये घडत असतात, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांमध्ये, पण हे वाद जे आहे तर मुख्यमंत्री पातळीवर किंवा उपमुख्यमंत्री पातळीवर सोडवला देखील जाऊ शकत होता। मात्र ह्या दोघांचे पत्र जे आहेत तर थेट सार्वजनिकरित्या बाहेर आले, त्यांनी एकमेकांना प्रत्युत्तर दिलंय आणि आता यातून मुख्यमंत्री यावर कसा पडदा पाडतात किंवा यावर काय तोडगा काढतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र हा जो लेटर वॉर आहे तो पाहता एकनाथ शिंदे यांचं गट आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये सत्तेत असताना एकमत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, वाद पाहायला मिळतोय आणि हा वाद आता सार्वजनिकरित्या बाहेर आलेला आहे। त्यामुळे साहजिक विरोधकांना देखील आता यावरून जे आहे तर आयतं कोविड मिळालेलं आहे। विरोधकांकडून या सगळ्या गोष्टींवरून टीका देखील होण्याची शक्यता आहे। मात्र हे दोन्ही नेत्यांचे जे म्हणजे दोन्ही राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांचा वाद होता तो बसून सोडवला जाऊ शकत होता, मात्र या दोघांनी थेट टोकाची भूमिका घेऊन थेट मुख्यमंत्री आणि एकमेकांना पत्र लिहून हा जो आहे तर आपल्या मनातला जी गोष्ट आहे ती सार्वजनिकरित्या बोलून दाखवलेली आहे, ते पत्र बाहेर आलेलं आहे। त्यामुळे आता या वादावर एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील कसा तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित माधुरी मिसाळ यांनी सुद्धा संजय शिरसाट यांना पत्र लिहून आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे। जो वाद खरं तर चर्चेमधून सोडवता येणं शक्य होतं तो इतका मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक स्वरूपात का मांडला गेला हा खरं तर प्रश्न आणि पुढे काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद मोहसिन संपूर्ण माहिती करता।